नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे स्वागत करते फिजिक्स ज्ञान मुकेश नायक या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अतिशय महत्त्वाचा असा परीक्षेच्या दृष्टीने आज आपण भाग बघणार आहोत। तो आहे मराठी व्याकरण महारिव्हिजन। यामध्ये आपण इयत्ता 12वी साठी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे असे व्याकरणाचे 5 घटक आहेत ते एकाच भागामध्ये एकाच तासामध्ये आपण त्याचा सर्व अभ्यास बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 5 घटक आहेत। त्यातील उपघटक आणि घटक या सगळ्यांचा आपण उदाहरणासह आपण अभ्यास करणार आहोत। तर चला वळूया आजच्या आपल्या या मराठी व्याकरण महारिव्हिजन मधील पहिला भाग वाक्यप्रकार आणि वाक्य रूपांतर। त्यामधील उपघटक वाक्यप्रकार आपण अभ्यासणार आहोत। तर बघा, वाक्यप्रकार हा घटक आपण याआधी सविस्तर अभ्यासलेला आहे। तर त्यामध्ये वाक्याचे 2 प्रकार पडतात। पहिला आहे आशयावरून आणि भावार्थावरून पडणारा प्रकार, दुसरा आहे क्रियापदाच्या रूपावरून पडणारा प्रकार। तर आशयावरून पडणारा पहिला वाक्य प्रकार आहे विधानार्थी वाक्य। आता विधानार्थी वाक्य म्हणजे साधे वाक्य। तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं म्हणजे आपण आता ही रिव्हिजन करत आहोत, रिवाइज करत आहोत पूर्ण आपण काय शिकलो ते। तर यामध्ये आपण प्रत्येक वाक्याच्या प्रकाराची डेफिनेशन सहित आपण न बघता त्याची रिवाइज म्हणजे आपण उजळणी बघणार आहोत। त्यामुळे इन शॉर्ट मध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे। विधानार्थी वाक्य म्हणजे सरळ स्टेटमेंट जे आपण करतो ते म्हणजे सरळ वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य। तुम्हाला परीक्षेमध्ये एक वाक्य दिले जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला ऑर्डर दिलेली असेल की या वाक्याचा विधानार्थी वाक्यामध्ये बदल करा, असंही तुम्हाला वाक्य विचारण्यात येऊ शकतं। तर विधानार्थी वाक्य म्हणजे पहिले तुम्हाला समजलं पाहिजे की ते कसं असतं। विधानार्थी वाक्य म्हणजे साधं वाक्य, त्यामध्ये न काळाचा कोणत्याही प्रकारचा बोध होत नाही। जसं की उदाहरण मी तुम्हाला इथे दिलेले आहे की सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, हे एक सरळ स्टेटमेंट आहे। तसंच दुसरं उदाहरण आहे गोठ्यात गाय हंबरते। तिसरं उदाहरण आहे श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये। चौथं आहे माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात। आता हे चारही वाक्य जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते सरळ वाक्य बनवलेले आहेत, म्हणजेच हे विधानार्थी वाक्य आहेत। तर आता हा दुसरा वाक्य प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे प्रश्नार्थी वाक्य। प्रश्नार्थी वाक्य हा प्रकार हा अतिशय साधा आणि सोपा असतो। छोट्या मुलांना जरी विचारलं तरी हा ओळखायला सोपा असतो, कारण यामध्ये प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग केलेला असतो। का, केव्हा, कुठे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं। म्हणजे जसं उदाहरणं आहेत की तू बाहेर केव्हा जाणार आहेस, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही, तू परत गावी जाणार का, तुझा आवडता विषय कोणता, कोणाला पांढरा रंग आवडतो। हे असे एकूण 5 वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो। याचं जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर याच्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग करून प्रश्नार्थी वाक्य विचारण्यात येतात। ह्या काही छोट्या ट्रिक्स असतात, ह्या आपण लक्षात ठेवायच्या असतात, जेणेकरून व्याकरणाचा जो आपल्याला भाग आहे त्या व्याकरणाच्या भागाचे आपले सगळे मार्क आपले कव्हर व्हायला हवे। बघा, आता आशयावरून पडणाऱ्या वाक्याचा तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य। उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत की ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटतेने बाहेर पडतात आणि त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात। आणि त्या वाक्याच्या शेवटी सुद्धा एक्सक्लेमेटरी साइन म्हणजे उद्गारार्थी चिन्ह असतं। जसं प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक साइन असतं, तसं उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह असतं, त्याला आपण इंग्लिशमधून एक्सक्लेमेटरी साइन असं म्हणतो की आणि हे वाक्य ज्यावेळी आपल्या समोर येतं त्यावेळी त्या वाक्यामधून काहीतरी उत्कट भावना किंवा अतिशय आनंद असा दिसून येतो। जसं पहिलं उदाहरण आहे किती छान आहे हे फूल, एखादी सौंदर्य भावना आपण व्यक्त करतो। यातून फुलाविषयी जी सौंदर्य भावना आहे ती आपण या उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळते। दुसरं आहे किती छान आहे, किती आनंद झाला तुझ्या भेटीने, हे सुद्धा उद्गारार्थक वाक्य आहे। अबब, काय हा चमत्कार, किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती। हे असे एकूण 4 वाक्य आहेत। या वाक्यांमध्ये आपल्याला उत्कट भाव
व्यक्त झालेला दिसतो आणि या वाक्यांच्या शेवटी एक्सक्लेमेटरी साइन असतं. या अशा छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. आता बघा, दुसरा प्रकार, वाक्याच्या प्रकारामधील दुसरा प्रकार, 2 प्रकार पडतात. त्यातील हा दुसरा प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरून पडणारा प्रकार. तर 3 प्रकार पडतात आशयावरून पडणाऱ्या वाक्य प्रकारामध्ये आणि क्रियापदाच्या रूपावरून पडणाऱ्या वाक्य प्रकार आहेत 4. त्यातील पहिला आहे स्वार्थी वाक्य. आता स्वार्थी वाक्य म्हणजे काय? तर स्वार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो, म्हणजे जे क्रियापद हे आपल्याला काळाचा बोध दाखवतं, ते म्हणजे स्वार्थी वाक्य. बघा, आता वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखता यायला हवं. कसं क्रियापद ओळखायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिलं वाक्य उदाहरण आहे, मुले शाळेत गेली. गेली हे क्रियापद आहे, ते आपल्याला मुले शाळेत गेली हे भूतकाळी रूप आपल्याला येथे दर्शवतं. खेळाडू मैदानावर सराव करतात हे वर्तमानकाळी रूप आपल्याला या क्रियापदावरून दिसतं. विद्यार्थी कवायत करतात हे सुद्धा वर्तमानकाळी क्रियापदी रूप आपल्याला येथे दिसतं. क्रिकेटच्या सामन्यात आज भारत जिंकेल. जिंकेल हे क्रियापदी रूप आपल्याला भविष्यकाळातला काळ दर्शवतं. आई आज गावाला गेली हे सुद्धा भूतकाळी रूप आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित वाक्याचा प्रकार समजून घेतल्यानंतर ते वाक्य ओळखायला अवघड जात नाही, परंतु तुम्हाला त्याचा एक लॉजिक वापरून लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला नेमकं काय विचारलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला वाक्य प्रकार ओळखायला अवघड जाणार नाही. हा झाला स्वार्थी वाक्य प्रकार. दुसरा आहे आज्ञार्थी वाक्य प्रकार. आता आज्ञार्थी वाक्य प्रकारामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारची अशी एक आज्ञा केलेली असते. त्या आज्ञेमध्ये आपल्याला इयत्ता 12वी मध्ये त्या आज्ञेमध्ये आपल्याला अनेक प्रकार आहेत, जसे शिकवलेले आहे की एक आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना ह्या गोष्टी सुद्धा आज्ञार्थी वाक्य प्रकारामध्ये येतात. म्हणजे त्यामधून सुद्धा हे आज्ञार्थी वाक्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. बघा, आता उदाहरणांवरून तुमच्या अधिक चांगलं लक्षात येईल. पहिलं उदाहरण आहे, प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. ही सुद्धा आज्ञा केलेली आहे. दुसरा आहे, विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. विद्यार्थ्यांनो आहे ते, विद्यार्थ्यांना झालं. विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. ही सुद्धा आपल्याला इथे एक उपदेश केलेला आहे. आज्ञार्थी वाक्यामधलं उपदेश येथे दिसून येतो. आता येथे पादत्राणे काढू नये हा आज्ञार्थी वाक्यामधलाच सूचनेचा प्रकार आपल्याला इथे दिसून येतो. येथे आपल्याला सूचना केलेली आहे. चौथा आहे, विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. येथे सुद्धा आपल्याला आज्ञार्थी वाक्य आहे, तेथे आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि पाचवा आहे, ती खिडकी लावून घे. येथे आपल्याला आज्ञा केलेली आहे. असे आज्ञार्थी वाक्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला विचारण्यात येतील, वाक्य विचारण्यात येईल, परंतु कन्फ्यूज न होता हे आज्ञार्थीच वाक्य आहे असं लक्षात घेऊन व्यवस्थित वाक्य सोडवायचे आहेत. तिसरा आहे विधेयार्थी वाक्य. आता विधेयार्थी वाक्य म्हणजे काय? तर विधेयार्थी वाक्यामध्ये आपल्याला विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता हे त्या वाक्यामधून आपल्याला दर्शवलं जातं. जसं की आपलं कर्तव्य काय आहे हे आपल्याला त्या वाक्यामधून जाणवलं जातं. आपलं शक्यता दर्शवतं ते वाक्य, म्हणजे हे वाक्य विधेयार्थी वाक्य आहे हे आपल्याला लक्षात येईल. उदाहरण आहे, परिसर स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. येथे कर्तव्य भाव लक्षात येतो, त्यामुळे हे विधेयार्थी वाक्य आहे हे लक्षात घ्यायचं. आज बहुतेक पाऊस पडेल, म्हणजे येथे शक्यता भाव आपल्याला दिसतोय, म्हणजे हे सुद्धा विधेयार्थी वाक्य आहे. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो, म्हणजे येथे योग्यता, या वाक्यातून योग्यतेचा भाव आपल्याला लक्षात येतो, म्हणजे हे विधेयार्थीच वाक्य आहे, परंतु येथे शक्यतेचा भाव आपल्याला व्यक्त केलेला दिसतो. चौथा आहे, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. या गोष्टीत सुद्धा आपल्याला कर्तव्य भाव लक्षात येतो. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी हे झाला विद्यार्थी वाक्य प्रकार. आणि आता सगळ्यात शेवटचा यातील संकेतार्थी वाक्य प्रकार. आता संकेतार्थी वाक्य प्रकार म्हणजे काय? तर यामध्ये जर तरची अट असते. जर तू हे केलं तर ते होईल, अशी
ज्या मध्ये आपल्याला एक अट दिसून येईल तो वाक्य प्रकार म्हणजे सांकेतार्थी वाक्य प्रकार. बघा, जर पाऊस चांगला झाला तर छत्रीची मागणी वाढेल. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला एक अट घातलेली असते. जर तर एक ट्रिक जर आपण लक्षात ठेवली तर जर तर हे जर दोन शब्द आले तर लक्षात घ्यायचं की हा सांकेतार्थी वाक्य प्रकार आहे. जर तू अभ्यास केला तर परीक्षेत तू उत्तीर्ण होशील. हे झालं दुसरं. जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईल. पाऊस झाला तर हवेत गारवा येईल. डॉक्टर आले तर ओपीडी सुरू होईल. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य जे सांकेतार्थी वाक्य प्रकार आहे तो जर तरच्या या दोन अटींवर अवलंबून असतो. म्हणजे तुम्हाला हे वाक्य जरी आलं तरी तुम्हाला वाक्य पाहता क्षणी लक्षात आलं पाहिजे की हे सांकेतार्थी वाक्य आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी 1 मार्क त्याचा मिळालाच पाहिजे. असं ट्रिकनी अभ्यास करायचा असतो. रेटून अभ्यास न करता वाक्याचे प्रकार असो, ग्रामर असो, हा भाग आपण ट्रिकनी सोडवून लक्षात घ्यायचा असतो. म्हणजे जेणेकरून आपले तिथे मार्क कव्हर झाले पाहिजे. आता बघा, यातीलच दुसरा प्रकार वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर हा एक घटक आहे. त्यातील वाक्य रूपांतर हा एक नवीन आता आपण त्यातील उपघटक आपण अभ्यासत आहोत. तर बघा, आता बघा वाक्य रूपांतर म्हणजे काय. आता आपण वाक्य प्रकारांचा आपण याआधी अभ्यास केला. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. तर वाक्य रूपांतर ज्यावेळी आपण हा पाठ शिकलो त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की वाक्य अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्या वाक्याच्या अर्थाला बदल न करता वाक्याच्या अर्थात बदल न करता वाक्याच्या रचनेत बदल करणे म्हणजे वाक्य रूपांतर होय. बघा, आता त्याचे प्रकार आहेत. हे आपण याआधी खूप डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आपण ही आपली रिव्हिजन असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट येथे खूप डिटेलमध्ये न बघता आपण याची रिवाइज करत आहोत. बघा, आता प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता तुम्हाला येथे प्रश्नार्थी वाक्य देण्यात येईल, परंतु त्या प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला विधानार्थी वाक्य करत असताना जसं प्रश्नार्थी आहे तसंच त्याचा अर्थ न बदलता त्याच्या रचनेत बदल करायचा आहे. म्हणजे बघा, जगात सर्व सुखी कोण आहे हा प्रश्न आहे. तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही हे विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य सरळ वाक्य असते, तसंच आपण बनवलेलं आहे. आणि जसा अर्थ वर आहे की जगात सर्व सुखी कोण आहे तसंच त्याचा अर्थ न बदलता नुसतं वाक्याच्या रचनेत आपण बदल केलेला आहे की जगात सर्व सुखी असा कोणी नाही. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देत असाल तर आपल्याला वर काय सांगितलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, आता दुसरं वाक्य सुद्धा तेच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर वरील वाक्य जर होकारार्थी असेल तर खालचं वाक्य चेंज करत असताना ते नकारार्थी करायचं आणि जर नकारार्थी वाक्य असेल तर ते बदल करत असताना ते होकारार्थी करायचं. आता दुसरं वाक्य बघा की अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, हे नकारार्थी आहे आणि प्रश्नार्थी वाक्य आहे. तर याचा आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे, परंतु हे करत असताना आपल्याला आता होकारार्थीमध्ये त्याचा बदल करायचा आहे की अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. आणि हे वाक्य करत असताना आपण वाक्याच्या रचनेत बदल केलेला आहे, वाक्याच्या अर्थामध्ये बदल केलेला नाही. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, तर खाली आपण बदल काय केला, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. ह्या बारीक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. अभ्यासाच्या आणि आपल्याला मार्क घेण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरा वाक्य प्रकार आहे की उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता उद्गारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करायचं आहे आपल्याला विधानार्थी वाक्यात. यावेळी आपण ज्यावेळी उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करत असतो त्यावेळी खूप प्रचंड अशा शब्दांचा तिथे उपयोग करायचा. हे तुम्हाला मी याआधी शिकवलेलं आहे. बघा, जे उद्गारार्थी शब्द आहेत ते आपल्याला काढायचे आहेत ज्यावेळी आपण त्याचं विधानार्थी करू तेव्हा.
जसं उदाहरण आहे, बापरे केवढी उंच आहे ही इमारत. तर या ठिकाणी सर्वप्रथम विधानार्थी करत असताना त्यातले उद्गारार्थी चिन्ह आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि त्या वाक्यामध्ये खूप जसं वाक्य आहे तसा तुम्हाला बदल करावा लागेल. जसं की इमारत खूपच उंच आहे असं आपल्याला उद्गारार्थी वाक्य करावं लागेल. दुसरं वाक्य आहे, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. आता हे विधानार्थी वाक्य आहे. तर आता विधानार्थीचं उद्गारार्थी करत असताना हे तर तुम्हाला साधी गोष्ट आहे, हे लक्षात ठेवावंच लागेल की ज्यावेळी आपण विधानार्थीचं उद्गारार्थी करू त्यावेळी उद्गारवाची वाचक शब्दांचा इथे उपयोगच करावाच लागेल की किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, आणि शेवटी आपल्याला उद्गारार्थी चिन्ह मात्र तिथे नक्की देणं गरजेचं आहे. हे झाले दोन प्रकार. आता उर्वरित 2 प्रकार आपण अभ्यासू. आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. बघा, तू नियमित व्यायाम कर हे झालं आज्ञार्थी वाक्य. त्याचा आपल्याला विधानार्थी करत असताना सरळ स्टेटमेंट बनवायचं. कर ही आज्ञा आहे आणि विधानार्थी वाक्य बनवत असताना आपल्याला सरळ शब्दांचा उपयोग करायचा असतो, कारण विधानार्थी वाक्य हे सरळ वाक्य असतं, साधं वाक्य असतं. तर वाक्य कसं होईल, तू नियमित व्यायाम करावास हे झालं विधानार्थी, आज्ञार्थीचं विधानार्थी. तर दुसरं वाक्य बघा, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. इथला ज्ञान शब्द कट झालेला आहे. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे विधानार्थी वाक्य. आता त्याचं आपल्याला उलट करायचं आहे, आज्ञार्थी वाक्य. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा ही झाली ऑर्डर. असं आपल्याला त्याचं उलट करायचं आहे. जसं वाक्य येईल तसं सायमल्टेनियसली आपल्याला त्यात बदल करायचा आहे. हा प्रॅक्टिसने तुम्ही जेवढा अभ्यास कराल तसा तुम्हाला सराव होईल. आता चौथा आणि शेवटचा प्रकार, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. हा अतिशय सोपा भाग आहे. बघा, आता त्याच्यासाठी 1000 रुपये ही मोठी रक्कम नाही, हे झालं होकारार्थी वाक्य. तर त्याचं नकारार्थी करत असताना जो शब्द आहे, जो शब्द आहे त्याचा अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला घ्यायचा आहे की त्याच्यासाठी 1000 रुपये ही लहान रक्कम नाही. म्हणजे आपला या धड्याचा जो मेन उद्देश आहे की वाक्याच्या रचनेत बदल करायचा आहे, वाक्याच्या अर्थामध्ये नाही. तर तुम्हाला लक्षात येत असेल की त्याच्यासाठी 1000 रुपये ही मोठी रक्कम नाही, हे होकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी करत असताना त्याच्यासाठी 1000 रुपये ही लहान रक्कम नाही, अर्थ तोच आहे परंतु आपण त्यामध्ये बदल केलेला आहे. मोठी विरुद्ध लहान हा शब्द आपण घेतलेला आहे. बघा, तसंच खालचं वाक्य सुद्धा आहे. उदाहरण आहे 2 नंबरचं, ही काही वाईट कल्पना नाही. नकारार्थी वाक्य, त्याचं आपल्याला होकारार्थी करायचं आहे. तर या ठिकाणी सुद्धा वाईट विरुद्ध चांगली हा शब्द आपल्याला घ्यायचा आहे की ही कल्पना चांगली आहे, हे होकारार्थी वाक्य आपल्याला इथे तसा बदल आपल्याला इथे करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तिसरा घटक आहे समास. आता समासाचे आपल्याला या इयत्तेमध्ये आपण एकूण 4 प्रकार बघितले. आणि समास म्हणजे काय, तर समास म्हणजे दोन शब्दांचे एकत्रीकरण, याला आपण समास असे म्हणतो. असे समासाचे एकूण 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्यातील पहिला प्रकार आपण ही महारिव्हिजन घेत आहोत. त्यामध्ये आपल्याला थोडक्यात प्रत्येक समासाची थोडक्यात अशी माहिती बघून त्याचे उदाहरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे अव्ययी भाव समास. आता या पहिल्या समासामध्ये पहिले पद प्रधान आहे. सॉरी, अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद प्रधान म्हणजे जो सामासिक शब्द असतो त्या सामासिक शब्दामध्ये 2 शब्दांनी मिळून एक शब्द तयार होतो. त्यातील पहिले पद हे प्रधान असते, म्हणजे ते महत्त्वाचे असते अव्ययी भाव समासामध्ये. आणि बहुधा ते अव्यय असते. अव्यय म्हणजे काय, अव्यय म्हणजे त्या पहिल्या शब्दाला आ, यथा, प्रति अशी सुरुवात असते. जसं की उदाहरण आपण घेणार की यथाशक्ती, प्रतिदिन, याप्रमाणे आपण जसं आजन्म हा शब्द अशी सुरुवात ही या शब्दांनी म्हणजे अव्ययांनी असते. हे मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे की तुम्हाला
पाहता क्षणी ओळखता आलं पाहिजे की हा समासाचा नेमका कोणता प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या समासामध्ये, पहिल्या समासामध्ये त्यामध्ये बहुधा अव्ययीय असतात. जो महत्त्वाचा शब्द असतो तो अव्ययीय असतो आणि त्या अव्ययीय म्हणजे आ, यथा, प्रति. जसं उदाहरण बघा आता, आजन्म, जन्मापासून, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, व्यक्तिगणित, प्रत्येक व्यक्तीला, दारोदार, प्रत्येक दारी, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. तर या समासामधील जी उदाहरणं असतात त्यांची सुरुवात ही अव्ययाने होते. पहिल्या पदाची सुरुवात ही अव्ययाने होते, हे आपण लक्षात घ्यायचं. हा झाला अव्ययी भाव समास. म्हणजे जेव्हा समासातील पहिले पद हे बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर आपण वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा अव्ययी भाव समास होतो. जसं की या उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येतं. बघा आता समासाचा दुसरा प्रकार. आता दुसरा प्रकार जो आहे तो आहे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासामध्ये जो दुसरा समास आहे त्यामध्ये त्या सामासिक शब्दामधील दुसरे पद प्रधान, म्हणजे दुसरे पद महत्त्वाचे असते. जसं की आपल्याला त्या दुसऱ्या पदाशिवाय त्या सामासिक शब्दाचा आपल्याला अर्थ लागणार नाही. जर आपण त्याची व्याख्या बघितली, आपण याआधी जेव्हा आपण समास हा घटक शिकलो त्यावेळी आपण डिटेल अभ्यास केलेला आहे की ज्या समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने, म्हणजे ज्या समासातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने जो गाळलेला शब्द असतो तो आपल्याला अर्थाच्या दृष्टीने जो आपण शब्द गाळतो की त्यावेळी त्या समासाचा विग्रह करत असताना तो आपल्याला घ्यावा लागतो. तर त्यास तत्पुरुष समास म्हणतात. म्हणजे जसं की राजआज्ञा. आता राजआज्ञा हा सामासिक शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याची जेव्हा आपण फोड करू त्यावेळी आपण कशी करणार, राजाची आज्ञा. तर आपल्याला राजआज्ञा हा शब्द वाचत असताना ची हा शब्द आपण काय केलेला आहे, ची हा शब्द आपण तो शब्द एक होण्यासाठी गाळलेला आहे, परंतु विग्रह करताना आपल्याला तो जोडावा लागतो. म्हणजे राज आज्ञा, राजाची आज्ञा. तर दुसरं पद हे प्रधान असून जो शब्द आपण अर्थाच्या दृष्टीने गाळलेला असतो तो आपल्याला विग्रह करताना घ्यावा लागतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे तत्पुरुष समासामध्ये. अष्टांग 8 अंगाचा समूह. चा हा शब्द आपण गाळलेला आहे, तो आपल्याला घ्यावा लागतो. ज्यावेळी आपण विग्रह करू त्यावेळी अष्टांग 8 अंगांचा समूह, चा हा शब्द आपल्याला विग्रह करताना घेणे खूप गरजेचं आहे. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष, असा हा सुद्धा शब्द आपल्याला तेथे घ्यावा लागतो. तो विभक्ती प्रत्यय आहे. विग्रह करताना आपल्याला हे शब्द घ्यावे लागतात. ची जे आपल्याला दिसत आहे, ची, इथे चा आणि असा, हे जे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे विभक्ती प्रत्यय आहेत. हे अर्थाच्या दृष्टीने जेव्हा सामासिक शब्द आपण तयार असतो त्यावेळी हे दिसत नाहीत, परंतु आपल्याला विग्रह करताना ते घ्यावे लागतात. हा झाला तत्पुरुष समास. विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासाचे 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास. आता विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय, तर व्यक्ती बघा, या तत्पुरुष समासामध्ये बघा, व्यक्ती प्रत्येकाला लोप करून दोन्ही पदे जोडावी लागतात. म्हणजे यामध्ये इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे आहे विभक्ती प्रत्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात. विभक्ती प्रत्ययाचा म्हणजे इथे या तत्पुरुष समासामध्ये हे दिसत आहे तुम्हाला व्यक्ती प्रत्ययाचा, तर इथे आहे विभक्ती प्रत्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय. तर विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासामध्ये कोणत्याही विभक्ती प्रत्ययाचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अवयवाचा लोप करून ती दोन्ही पदे जोडली जातात. म्हणजे लोकप्रिय. आता हा शब्द जो उदाहरण तुम्हाला दिसत आहे लोकप्रिय, तर यामध्ये हा ना जो आहे तो त्याचा लोप करून तो शब्द जोडला जातो. लोकप्रिय, लोकांना प्रिय, हा ना या शब्दाचा लोप करून जो विभक्ती प्रत्यय आहे त्याचा लोप केला जातो. असं आता दुसरं उदाहरण आहे
कष्टसाध्य. आता येथे ने हा विभक्ती प्रत्यय आहे, हा सुद्धा याचा सुद्धा आपल्याला लोप करावा लागतो, म्हणजे कष्टसाध्य. लोप केव्हा करावा लागतो, तर ज्यावेळी आपण विग्रह करू त्यावेळी आपल्याला त्या शब्दांचा लोप करून जो सामासिक शब्द आहे तो आपल्याला तयार करायचा असतो. चोर भय, चोरापासून भय, म्हणजे पासून या शब्दाचा आपल्याला जर विग्रह करताना विग्रह करून दिलेला असेल आणि आपल्याला जर सामासिक शब्द आपल्याला तयार करायचा असेल तर चोर भय म्हणजे या विभक्ती प्रत्ययाचा आपल्याला लोप करायचा असतो आणि मग हे दोन्ही पदे आपल्याला जोडावी लागत असतात. घर मालक, घराचा मालक चा या शब्दाचा काय करायचा आहे, विभक्ती, या विभक्ती प्रत्ययाचा आपल्याला लोप करायचा आहे. अशा प्रकारे हा तत्पुरुष समासातील पहिला विभक्ती तत्पुरुष समास हा पहिला प्रकार आहे. आता कर्मधारय समास हा दुसरा प्रकार आहे. दोन्ही पदे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात. या कर्मधारय समासामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पदे ही प्रथमा विभक्तीत असतात. जसं वेषांतर, अन्य असा वेश, उदाहरण जर आपण बघितलं तर दुष्काळ, वाईट असा काळ, मानधन, मान हेच धन, निळा सावळा, निळा सावळा असा. आणि विभक्तीत हे तत्पुरुष समासाची ही पोट प्रकार आहेत. तर यामध्ये दुसरे पद काय आहे हे महत्त्वाचे असते आणि दोन्ही पदे या कर्मधारय समासाचे जे वैशिष्ट्य आहे की दोन्ही पदे ही सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात. आता बघा द्विगु समास, तिसरं उदाहरण आहे. द्विगु समास हा जो समास आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा. ओळखण्यासाठी तुम्हाला ट्रिक म्हणजे पहिले पद हे संख्या विशेषण व शब्दावरून तो जो शब्द आहे त्याचा ज्यावेळी आपण विग्रह करू त्यावरून तो एका समुच्चयाचा बोध होतो. म्हणजे त्यामध्ये एका समुच्चयाचा, संख्या समुच्चयाचा आपल्याला बोध होतो. पहिले पद काय असते, द्विगु समासामध्ये संख्या विशेषण असते. त्यामध्ये त्या शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. जसं दस दिशा. दस दिशा या सामासिक शब्दाचा समासाचा जर आपण विग्रह केला तर विग्रह काय होतो, 10 दिशांचा समूह. म्हणजे दिशा 10 दिशांचा समूह हा समुच्चय झाला. त्रिकोण 3 ही पहिली संख्या ही संख्या आहे आणि 3 कोणांचा समूह हा समुच्चय झाला. सप्ताह 7 दिवसाचा समूह, 7 ही संख्या आहे आणि दिवसांचा समूह म्हणजे हा काय आहे, समुच्चय आहे. नवरात्रींचा समूह, 9 ही संख्या आहे आणि रात्रींचा समूह हा समुच्चय आहे. अष्टकोन 8 कोणांचा समूह, 8 ही संख्या आहे आणि कोणांचा समूह म्हणजे हा समुच्चय आहे. अशा प्रकारे तत्पुरुष समासाची आपण 3 पोट प्रकार अभ्यासले: विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. तर आता आपल्याला तिसरा प्रकार द्वंद्व समास हा अभ्यासायचा आहे. आणि या द्वंद्व समासामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पदे समान दर्जाची असतात. आपण पहिल्या समासामध्ये बघितलं की पहिले पद प्रधान, दुसऱ्यामध्ये बघितलं दुसरे पद प्रधान आणि तिसरा जो समास आहे द्वंद्व समास त्यामध्ये दोन्ही पदे समान दर्जाची असतात. बघायचं आहे की पती पत्नी, पती आणि पत्नी, जर हा सामासिक शब्दामधला पती हा शब्द नुसता एक आला तर त्याचा आपल्याला अर्थ कळणार नाही. म्हणून पती पत्नी, पती आणि पत्नी हा झाला त्याचा विग्रह. खरे खोटे, खरे किंवा खोटे, गप्पा गोष्टी वगैरे. विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळी आता ही महारिव्हिजन करत आहोत त्यामध्ये प्रत्येक पॉइंट आपण बारीक पॉइंट आपण अभ्यासू शकत नाही. आपल्याला त्याचे बारकावे लक्षात घेत बसलो तर भरपूर वेळ लागेल, व्हिडिओ खूप मोठा होईल. परंतु आपण काही गोष्टी ट्रिकनी आणि समजून घ्यायच्या असतात की त्याचा विग्रह कसा करायचा. आता द्वंद्व समासाचे सुद्धा आपल्याला 3 प्रकार अभ्यासायचे आहेत. बघा यामध्ये द्वंद्व समासामध्ये पहिला प्रकार आहे इतरित्र द्वंद्व. बघा आता इतरित्र द्वंद्व हा झाला द्वंद्व समासाचा उपप्रकार, म्हणजे त्याचे काही पोट प्रकार आहेत द्वंद्व समासाचे. तर इतरित्र द्वंद्व समासामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे की विग्रह करताना
आणि वा यापैकी एक समुच्चयबोधक उभयनामी अवयव वापरावे लागते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, इतर द्वंद्व समासामध्ये म्हणजे त्यामध्ये काय असते की यामध्ये अर्थाच्या दृष्टीने ही दोन्ही पदे महत्त्वाची असतात, कारण की हा द्वंद्व समासाचा उपप्रकार आहे. म्हणून यामध्ये अर्थाच्या दृष्टीने ही दोन्ही पदे महत्त्वाची असतात. परंतु ज्यावेळी आपण विग्रह करू त्यावेळी मात्र विग्रह करताना आणि किंवा वा यापैकी एक समुच्चयबोधक उभयनामी अवयव वापरावे लागते. जसं विट्टी दांडू, विट्टी आणि दांडू, कुलूप किल्ली, कुलूप आणि किल्ली, माय लेकरे, माय आणि लेकरे, नवरा बायको, नवरा आणि बायको, असा हा आहे इतर द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय, तर हा जो समास आहे यामध्ये सुद्धा दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा असते. बघा आता सॉरी, समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एक विकल्पबोधक उभयनामी अवयव वापरावे लागते. आता बघा, खरे खोटे, खरे किंवा खोटे, भले बुरे, भले किंवा बुरे, लहान मोठे, लहान किंवा मोठे, इष्ट अनिष्ट, इष्टानिष्ट, इष्ट किंवा अनिष्ट, अशा प्रकारे यामध्ये सुद्धा आपल्याला आणि किंवा अथवा वा यापैकी एक विकल्पबोधक उभयनामी अवयव आपल्याला विग्रह करताना वापरावा लागतो वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये. आता शेवटचा जो समास आहे, जो द्वंद्व समासाचा उपपोट प्रकार आहे, समाहार द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समास म्हणजे काय, तर यामध्ये आपण याची डेफिनेशन आपल्याला सांगण्याआधी म्हणजे हा जो समास आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या समासातील पदाचा जेव्हा आपण विग्रह करतो, विग्रह करत असताना त्यातील मूळ पदाबरोबर जे काही त्याच्या जातीतील म्हणजे त्याच्याशी संबंधित असे जे शब्द येतात त्या पदार्थांचा, वस्तूंचा समावेश त्यामध्ये केलेला असतो. म्हणजे त्या उदाहरणाशी संबंधित सोबत काही शब्द येतात, तर या समासात आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुच्चयाला महत्त्व असते. म्हणून हा समास एकवचनी असतो. हा समास नेहमी एकवचनी असतो. आता उदाहरण पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हा जो समास आहे या समासामध्ये जो समासातील पदाचा विग्रह करतो आपण, त्यावेळी तो जो सामासिक शब्द असतो त्यामध्ये एका शब्दाबरोबर त्याच्या सोबतचा शब्द लागून येतो. जसं की उदाहरण, अंथरूण पांघरूण, अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू. बघा, म्हणजे अंथरूण पांघरूण, केर कचरा वगैरे. तर याचा जेव्हा आपण सामासिक शब्दाचा विग्रह करू त्यावेळी या अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी अशा लागणाऱ्या वस्तू अशा प्रकारे व है घालून आपण त्याचा विग्रह करू शकतो. केर कचरा वगैरे अशा प्रकारच्या शब्दांचा आपण त्यामध्ये उपयोग करू शकतो. जसं की सुई दोरा वगैरे असं आपण म्हणू शकतो. अशा त्या जातीतील सामासिक शब्द जो येतो त्यासोबत त्या जातीतील शब्द लागून येतात, तो झाला समाहार द्वंद्व समास. आता बघा, सगळ्यात शेवटचा समास आहे विद्यार्थी मित्रांनो, बहुविरी समास. आता बहुविरी समास म्हणजे काय, तर यामध्ये दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तर हा झाला बहुविरी समास. म्हणजे जे दोन्ही पदे आहेत सामासिक शब्दामधील त्या दोन्ही पदावरून आपल्याला दुसऱ्या अशा एका शब्दाचा बोध होतो विग्रह केल्याच्या नंतर, त्याला आपण बहुविरी समास म्हणू शकतो. उदाहरण, समप्रमाण. बघा, शब्द काय आहे, सामासिक शब्द समप्रमाण, प्रमाणासह आहे असे ते समप्रमाण. गोपालन, जो गायी पालन करतो असा तो गोपाल, जो गायी पालन करतो असा तो. बघा, मीनाक्षी. आता मीनाक्षी या शब्दाचा जर आपण विग्रह पाहिला तर माशासारखे आहेत डोळे तिचे अशी ती मीनाक्षी. जो आपण विग्रह करू त्यावेळी त्या तिसऱ्या पदाचा बोध होतो, तो त्याचा असा अर्थ जिथे निघतो तो झाला बहुविरी समास. आता चौथं उदाहरण आहे लंबोदर. लांब आहे उदर असा तो म्हणजे गणपती. तर
या विग्रहावरून तिसऱ्या शब्दाचा आपल्याला बोध होतो, असा तो बहुविधी समास. प्रयोग. प्रयोग हा चौथा घटक, आपल्या महारिव्हिजन मधील हा चौथा घटक. आपण आता त्याकडे वळणार आहोत. त्याचं नाव आहे प्रयोग. आपण या इयत्तेमध्ये एकूण 3 प्रयोग अभ्यासले आहेत. ते आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला येथे कर्तरी प्रयोगामध्ये काय सांगितलेलं आहे. तर येथे काही ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता प्रिंट मिस्टेक झालेले आहेत. कर्तरी प्रयोगामध्ये काय महत्त्वाचं आहे की कर्त्याला, हे जे कर तुम्हाला दिसत आहे इथे, तर हे आहे कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोग, प्रयोगाचा दुसरा प्रकार कर्मणी प्रयोग. कर्त्याला, येथे सुद्धा कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग. भावे प्रयोग. कर्त्याला आणि कर्माला यांना दोन्हींना प्रत्यय असेल तर भावे प्रयोग. बघा, कर्ता कसा ओळखायचा हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. प्रयोग या भागामध्ये जेव्हा आपण प्रयोग हा उपघटक अभ्यासला त्यावेळी कर्ता कसा ओळखायचा हे तुम्हाला शिकवलेलं आहे की आपल्याला आपल्या वाक्यातील जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावून आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. जसं की आता बघा, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग हा ज्यावेळी आपण अभ्यासला त्यावेळी बघितलेला आहे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. म्हणजे शॉर्टकट तुम्हाला सांगत आहे, कारण या आधी आपण डिटेल अभ्यासलेलं आहे की साधी खूण आहे की ज्या प्रयोगामध्ये वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो तो कर्तरी प्रयोग. जसं आता वाक्य वाचणार आहोत आपण उदाहरण की मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. आता पाहणारे कोण? मुले. म्हणजे या वाक्यातील कर्ता कोणता झाला? मुले. तर मुले या कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग. आता बघा दुसरं वाक्य विद्यार्थी मित्रांनो, तबेल्यातून वार्त घोडा अचानक पसार झाला. येथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो थोडी प्रिंट मिस्टेक आहे. वाक्य लिहून घ्या, वाटल्यास तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर. तबेल्यातून वार्त्य घोडा अचानक पसार झाला. आता पसार होणारा कोण? घोडा. वाक्यातील क्रियापद येथे काय येईल? घोडा. पसार होणारा कोण? घोडा. तबेल्यातून हा कर्ता नाहीये, तर घोडा हा कर्ता आहे. तबेल्यातून वार्त्य घोडा अचानक पसार झाला. पसार होणारा कोण? घोडा. आता घोडा या शब्दाला प्रत्यय नाहीये, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. बघा आता तिसरं वाक्य आहे की आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी आहेत. आता बघा की संस्काराच्या खाणी असणारे काय? तर पाठ्यपुस्तके. तर पाठ्यपुस्तके याला या कर्त्याला कर्ता हा प्रत्यय रहित आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, त्यामुळे हा सुद्धा कर्तरी प्रयोग आहे. बघा आता, राजाला नवीन कंठहार शोभतो. आता शोभणारा काय? कंठहार. तर राजाला नवीन कंठहार शोभतो, हे सुद्धा वाक्य, माफ करा विद्यार्थी मित्रांनो, राजाला नवीन कंठहार शोभतो. शोभणारा काय? कंठहार. तर हार हा शब्द काय आहे? येथे क्रिया कर्ता आहे. राजा हा कर्ता नाही. शोभणारा काय? वाक्य काय आहे? राजाला कंठहार शोभतो. वाक्य लिहून घ्या, येथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. राजाला कंठहार शोभतो. तर शोभणारा काय? कंठहार. राजा हा शब्द येथे कर्ता नाही आहे. कंठहार हा शब्द कर्ता आहे. त्यामुळे हाराला येथे प्रत्यय नाहीये, त्यामुळे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे. बघा पाचवं वाक्य आहे, समीर चित्र रंगवतो. आता समीर हा शब्द या वाक्यातील कर्ता आहे. या वाक्याला काय आहे? या शब्दाला कर्त्याला प्रत्यय नाही, त्यामुळे हा सुद्धा कर्तरी प्रयोग आहे. बघा आता दुसरा प्रयोग आपल्याला अभ्यासायचा आहे, कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग यामध्ये हे जे पहिले वाक्य आहे हे चुकीचं आहे. हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे बघा, यामध्ये कर्मणी प्रयोगामध्ये आपण काय बघितलेलं आहे?
सांगितलेलं आहे की ज्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय असेल तर. आता दुसरं वाक्य बघा, यामध्ये शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावावी. आता कर्ता काय आहे? शेतकऱ्यांनी, तर कर्त्याला प्रत्यय आहे, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. बघा आता हा झाला कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावावी, तर कर्त्याला नी हा प्रत्यय लागला, त्यामुळे हे काय झालं? हा झाला कर्मणी प्रयोग, कारण या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे, रोपे हे झालं कर्म, कर्माला प्रत्यय नाही. आता युवा दिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले. आता या ठिकाणी वक्त्याने हा शब्द येथे काय झाला? क्रियापद कर्ता आहे, त्यामुळे इथे कर्त्याला प्रत्यय आहे आणि भाषण हे कर्म आहे, तर त्याला प्रत्यय नाही, त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आता चौथं आहे, हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थोडी प्रिंट मिस्टेक या पाठामध्ये जास्त आहे, थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे. पोलिसांनी, हे जे उदाहरण आहे की पोलिसांनी चोराला पकडले, हे उदाहरण आहे पोलिसाने चोराला पकडले, म्हणजे पोलिसाने चोर पकडला असं उदाहरण आहे. पोलिसाने चोर पकडला म्हणजे पोलिसाने हा कर्ता झाला, चोर हा कर्म झाला, तर कर्माला प्रत्यय नाहीये आणि त्यामुळे हे काय आहे? कर्मणी प्रयोग आहे. बैलाने ताजे गवत खाल्ले. बघा आता या ठिकाणी बैल हा कर्ता आहे, त्याला प्रत्यय आहे, गवत हे कर्म आहे, त्यामुळे इथे गवताला कर्माला प्रत्यय नाही, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. विद्यार्थी मित्रांनो थोडं लक्ष द्यायचं आणि समजून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. भावे प्रयोग. आता शेवटचा प्रयोग आहे प्रयोग या घटकातील भावे प्रयोग. आता त्याची भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हींना प्रत्यय असतो. ओळखण्यासाठी अतिशय सोपं आहे. भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हींना सुद्धा प्रत्यय असतो. जसं की मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. आता बघा, मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की कर्ता हा कर्त्याला प्रत्यय आहे, मावळ्यांनी, आणि शत्रू हे झालं कर्म, शत्रूस हा प्रत्यय लागला, त्यामुळे हे भावे प्रयोग आहे. आता कृष्णाने कंसाला मारले. कृष्ण हा कर्ता आहे, कंस हे कर्म आहे आणि मारले हे क्रियापद आहे. कृष्णाने इथे सुद्धा प्रत्यय लागला, कंसाला हा प्रत्यय लागला, त्यामुळे हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. कर्त्याला आणि येथे कर्माला दोन्हींना प्रत्यय लागला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. या वाक्यामध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी कर्ता आणि कर्म या दोन्हींना सुद्धा काय लागलं? शिकवणारे कोण? तर शिक्षक. तर बघा या ठिकाणी कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय आहे, त्यामुळे हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. चौथं आहे भीमाने बकासुराला मारले. मारणारा कोण? भीम, तर इथे ने हा प्रत्यय लागला आणि कर्म याला सुद्धा प्रत्यय लागला ला, तर या ठिकाणी हे सुद्धा भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पाचवं आहे सहलीला जाताना उजाडले. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिकवत असताना मी सांगितलेलं आहे की काही वाक्यामध्ये कर्ता हा नसतो, क्रियापदाच्या रूपावरून वाक्यात क्रियापदातील क्रियेचा जो भाव असतो, जसं की सहलीला जाताना उजाडले हे क्रियापद आहे, तर त्या भावावरून जसं उजाडले, सांजावले, गडगडले हे जे क्रियापदांची रूपं आहेत त्यावरून त्या वाक्यामध्ये कर्ता नसतो, तर त्या क्रियापदाच्या भावावरून क्रियेचा जो भाव आहे त्यावरून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. तुम्हाला कन्फ्यूज होण्यासाठी अशी उदाहरणे टाकण्यात येतील परीक्षेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन सगळ्या उदाहरणांचा व्यवस्थित वाचन करून ती सोडवायची आहेत. पाचवा आणि शेवटचा महारिव्हिजन मधील हा चॅप्टर आहे अलंकार. अलंकार हा भाग आपण याआधी शिकलेला आहे. तर अलंकार हा घटक शिकण्याआधी आपल्याला उपमेय आणि उपमान म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत.
परंतु आपल्याला रिव्हिजनमध्ये हे रिवाईज करायचं आहे. हा आपला महारिव्हिजनमधील सगळ्यात शेवटचा चॅप्टर आहे अलंकार. आता उपमेय, ज्याला उपमा द्यायची ते उपमेय, उपमान ज्याची उपमा घ्यायची ते उपमान, ज्याला उपमा द्यायची ते उपमेय आणि ज्याची उपमा घ्यायची आहे ते उपमान. हे अक्षर मोत्यासारखे आहे. अक्षर हा शब्द येथे उपमा आहे आणि अक्षर हे शब्द उपमेय आहे आणि मोती हे उपमान आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला उपमेय आणि उपमान हे येथे ओळखता आलं पाहिजे. अनन्वय अलंकार हा अलंकारातील पहिला प्रकार आहे. अनन्वय अलंकार बघा, आता यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे अनन्वय अलंकारामध्ये की जेव्हा उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा होतं, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे आता आई सारखे दैवत आईच. आता आई हे उपमेय आहे आणि उपमान सुद्धा आईच आहे. म्हणजे उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात तेव्हा अलंकार होतो. आई सारखे दैवत आईच. बालकवी सारखे एकमेव निसर्ग कवी म्हणजे बालकवीच होय. बालकवीला बालकवीचीच उपमा येथे देण्यात आली आहे. म्हणजे त्यांच्यासारखे कवी, निसर्ग कवी म्हणजे बालकवीच अशी येथे उपमेयालाच उपमेयाची उपमा देण्यात आलेली आहे. आई सारखी मायाळू आईच. म्हणजे आई सारखी दुसरी मायाळू कोणीच नाही, आईच. ही येथे सुद्धा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली आहे. झाले बहु होतील बहु, परंतु या समूहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कवी मोरोपंत यांनी अर्जुनाविषयी अर्जुनाबद्दल हे उदाहरण आहे. अर्जुनासारखा बलवान जो महापराक्रमी आहे त्यासारखे बहु होतील आणि झाले बहु होतील बहु, परंतु या समूहाच म्हणजे अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच असं या उदाहरणातून आपल्याला दिसून येतं. परंतु म्हणजेच हे उदाहरण अनन्वय अलंकाराचं आहे. म्हणजेच उपमेयाला उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात तेव्हा अनन्वय अलंकार होतो. बघा, तुझ्यासारखा तूच देवा. देवाला देवाचीच उपमा म्हणजे देवासारखा अन्य दुसरा कोणी नाही. तुझ्यासारखा तूच देवा. बघा, आता आपल्याला दुसरा अलंकाराचा प्रकार बघायचा आहे, आपणहुती अलंकार. आता आपणहुती अलंकारामध्ये जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपणहुती अलंकार होतो. आता बघा, जेव्हा उपमेयाचा म्हणजे उपमेयाला त्या ठिकाणावरून उपमेय हे उपमेय नाही, निषेध म्हणजे त्याला वगळणे, उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपणहुती अलंकार होतो. जसे की या उदाहरणामध्ये ओठ कशाचे, देठाची फुलल्या पारिजातकाचे. ओठ हे उपमेय आहे आणि फुलल्या पारिजातकाच्या हे उपमान आहे. तर या ठिकाणी ओठ हे उपमेय झाकून ते त्याला देठाची फुलल्या पारिजातकाच्या या उदाहरणाच्या माध्यमातून त्याला झाकण्यात आलेले आहे. म्हणजे उपमेयाचा निषेध करण्यात आलेला आहे. आता दुसरं उदाहरण आहे, हे हृदय नसे स्थंडिल ढगढगलेले. म्हणजे हृदय हे हृदय हे उपमेय आहे आणि स्थंडिल ढगढगलेले म्हणजे पंडित म्हणजे यज्ञ. म्हणजे हे हृदय नसून हा पेटता यज्ञ आहे असं या उपमेयाला झाकून म्हणजे त्याचा निषेध करून असं स्पष्ट या उदाहरणातून करण्यात आलेलं आहे. हे नवे चांदणे ही तर मीरा गाते. म्हणजे चांदणे हे उपमेय आहे ते त्याला झाकून नवे कशले हे जे शब्द आपल्याला दिसतील ते म्हणजे त्याची ट्रिक म्हणजे हे जर तुम्हाला दिसले तर हे लक्षात घ्यायचं आहे की आपणहुती अलंकाराचं उदाहरण आहे. हे नवे चांदणे ही तर मीरा गाते. म्हणजे येथे हे चांदणे नसून ही तर मीरा गाते म्हणजे उपमेयाला येथे झाकण्यात आलेला आहे, त्याचा निषेध करण्यात आलेला आहे.
आता तिसरा अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार. जेव्हा एक कल्पना फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता आणि अधिक स्पष्ट करून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, या अलंकारामध्ये आपल्याला जसं जो आपण या आधीही अतिशयोक्ती अलंकार शिकलेला आहोत. एखादी गोष्ट फुगून त्यापेक्षा जास्त आहे त्यापेक्षा जास्त सांगून तेथे स्पष्ट करण्यात येते, तेथे अतिशयोक्ती अलंकार होतो. जो अंबारी उफळला खूर लागला आहे, तो चंद्रमाती तनु वारी डागव आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथे लक्षात येतं की जो घोडा उफळला आहे त्याच्या खूर लागून चंद्राला डाग लागलेला आहे. हा अतिशयोक्ती. आपल्याला माहिती आहे की हा जो नलराजाचा घोडा आकाशात एवढा उंच उडूही शकत नाही आणि त्या चंद्राला त्या खुराचा डागही लागू शकत नाही. परंतु अलंकाराचं नावच आहे अतिशयोक्ती अलंकार. त्यामुळे येथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे जे उदाहरण आहे ते अतिशयोक्ती अलंकाराचं आहे. दुसरं उदाहरण, सचिनने आभाळी चेंडू टोलवला, तो गगनावरी जाऊन ठसला, तोच दिवसा जैसा दिसतो चंद्रमा हसला. म्हणजे सचिनचा जो चेंडू आहे तो गगनाला जाऊन ठसला आणि असं वाटतं की जसं काही तो चंद्रमा हसला. आता आपण हे उदाहरण वाचल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या गोष्टी शक्य नाही आहेत, परंतु हा अतिशयोक्ती अलंकार आहे. त्यामध्ये असंभाव्य गोष्टी संभाव्य करून येथे दाखवण्यात येतात. तोच असतो अतिशयोक्ती अलंकार. आता बघा चौथा आणि शेवटचा अलंकार तो आहे अर्थतरन्यास अलंकार. इथे प्रिंट मिस्टेक आहे, अर्थतरन्यास अलंकार आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे व सर्वसामान्य सिद्धांत मांडणे यास अर्थतरन्यास अलंकार म्हणतात. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे, त्यामधून एक समर्थक असा अर्थ घ्यायचा असेल तर त्यासाठी ते उदाहरण देऊन तो सिद्धांत मांडण्यात येतो. तो झाला अर्थतरन्यास अलंकार. उदाहरण, दोन ओळख्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, परिधान आहे जागती पुत्र मानवाचा. म्हणजे हा मानव धर्म आहे, हा मनुष्याचा जन्म आहे, हा क्षणिक आहे, हे या उदाहरणातून आपल्याला येथे स्पष्ट करण्यात आलेले आहे. परंतु या उदाहरणाच्या माध्यमातून हा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे आणि सर्वसामान्य अर्थ आपल्याला येथे स्पष्ट करण्यात आलेला आहे. आता दुसरं उदाहरण आहे, अप्त इष्ट जन दास दासी जन, धनानुगामी सारे, मोहर झडता आम्र तरुवर कन पाखरू थारे. म्हणजे आंब्याच्या झाडावर जोपर्यंत मोहर असतो तोपर्यंत पाखरू तेथे फिरतात आणि म्हणजेच जोपर्यंत आपल्याकडे धन दौलत आहे तोपर्यंत आपल्याला सगळे आपल्याकडे असतात, परंतु ज्यावेळी आपल्याकडे काही नाही त्यावेळी मात्र कनपाखरू न थारे, म्हणजे त्यावेळी मात्र आपल्याकडे काहीही ठरत नाही. म्हणजे या ठिकाणी एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे, त्यास या उदाहरणांवरून हे लक्षात घ्यायचं आहे की त्या अर्थाच्या शेजारी दुसरा अर्थ समर्पक ठेवणे म्हणजे अर्थतरन्यास अलंकार. रामकृष्ण ही आले गेले, त्याविने जग का ओसची पडले, काय अडेल मज शिवाय जन पळभर म्हणतील हाय हाय. म्हणजे या उदाहरणात सुद्धा आपल्याला हेच सांगितलेले आहे की मी आहे, माझ्याशिवाय काहीही घडू शकत नाही. हा जो गैरसमज आहे तो त्याच्याशी पोषक असं आपल्याला हे उदाहरण आहे की रामकृष्ण ही आले गेले, त्याविने जग का ओसची पडले. म्हणजे एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्या ठिकाणी शेजारी ठेवलेला आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा अर्थतरन्यास अलंकार या उदाहरणात आपल्याला दिसून येतो. चौथं उदाहरण, बोध खलास न रुखे अहिमुख दुग्ध होय गरल, स्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरल. म्हणजे बोध गरालस न रुक्मे अहिमुख दुग्ध होय गरल. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ होतो की जो दृष्ट मनुष्य आहे त्याला कितीही आपण सभ्यतेचे धडे शिकवले तरी तो मात्र तसाच राहतो. म्हणजे जर आपण सापाला दूध पाजले तर त्याचे विषच होणार आणि कुत्र्याची शेपूट हे आपण नळ्यात घातले तरी ते वाकडेच राहणार. स्वानमुख नलिकेत घातले होईना सरळ. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो,
या ठिकाणी एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे आणि तो अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे या सर्वसामान्य सिद्धांत या अलंकारामधून आपल्याला येथे मांडण्यात आलेला आहे. तो झाला अर्थचरन्यास अलंकार. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या महारिव्हिजनमध्ये आपल्याला जे इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये जे 5 घटक अभ्यासायला दिलेले आहेत त्या 5ही घटकांचा आपण या महारिव्हिजनमध्ये अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला या येत्या परीक्षेमध्ये जो काही व्याकरणाचा भाग आहे तो व्यवस्थितरित्या अभ्यासून तुम्हाला काय विचारलेले आहे त्या दृष्टीने प्रश्न वाचून व्यवस्थित त्याचा अभ्यास करून सोडवायचा आहे. धन्यवाद.